हे एकाच व्यक्तीचं अक्षर आहे. या सगळ्या चिठ्ठ्या एकाच व्यक्तीला दिल्या. एकच व्यक्ती आहे जी आपल्याला पण चिठ्ठ्या पाठवत होती आणि या गोपाळ नावाच्या टेलरला पण. तर मला असं वाटतं माधुरीची पैशाने भरलेली बॅग जिला हळदीचे डाग लागले होते ती जर गोपाळला द्यायची असेल असं जर त्या व्यक्तीचा उद्देश असेल तर त्याने आपल्याला चिठ्ठ्या देऊन त्या जागी का बोलवलं असेल? त्याची इच्छा असेल कदाचित की आपण गोपाळ नावाच्या टेलरला रंगे हात पकडावं, तो अडकावा. म्हणजे साहेब यो भामटाच असं म्हणतोय की ह्याच्या विरोधात कट कारस्थान रचले, हे तुम्हाला आता खरं वाटतंय का? नाही, गुन्ह्यामध्ये दोघे सहभागी आहेत. गोपाळ सोबत कोणीतरी आणखी एक असण्याची शक्यता आहे. गुन्हा घडला तेव्हा दोघं सोबत होते. दोघांमध्ये वाद पेटला, टिपीला गेला, बेबनाव वाढला आणि एकमेकाला संपवण्याची चढावड सुरू झाली. त्यातून तो दुसरा जो कोणी आहे त्याला वाटलं की हा गोपाळ रंगे हात पकडला गेला पाहिजे, त्यातून घडले. जमकर साहेब, जमकर साहेब. बाकी मामा मामा काय झालं? साहेब, गोपाळला लाली सोबत लगीन करायचं नव्हतं, त्याला माधुरी सोबत लगीन करायचं होतं. ह्या दोघांना नेहमी एकत्र बघत होतो. तुमच्याकडे जे पुरावा आहे त्याच्यावर असं कळतंय गोपाळ लाली संग खुश नव्हता. मुद्द्याचं सांगा. असंच बोलतोय साहेब. अहो, जसं गोपाळनं लाईला गायब केलं तसं माझ्या माधुरीला गायब केलं असेल का? अहो, माझ्या लेकीला फूस लावून पैसे घेऊन पळून जायला सांगितलं नसेल कशावरनं? त्या माधुरीचा खून झालाय हे पक्या मामाला कळलं नसेल ना? हेच सांगायला तो इथं आला नसेल ना? तुमच्याकडे काय पुरावा या गोष्टीचा? अहो साहेब, जेव्हा बघावं तेव्हा माझी माधुरी माझं दुकान सोडून ह्या गोपाच्या दुकानात जात होती. अहो, त्या दोघांना मी नेहमी एकत्र बघत होतो. साहेब, त्यांच्या दोघांमध्ये काय तर शिजत होतं. हेनच माझ्या लेकीचं काय तर केलं असणार आहे. तुम्ही जा, मी सविस्तर तपास करतो, जातो. होय साहेब, येतो. सुधाकर, या पक्या मामाच्या बोलण्यातला तथ्यांश गोळा केला तर एक वीण अशी लक्षात येते की मनीषा, गंगा, माधुरी, आर्या जामकर या सगळ्यांना हा गोपाळ नावाचा टेलर ओळखतो आणि ही ओळख फार सूचक आहे. काय गोपाळ नावाचं टेलर, कसं काय चाललंय? तुला बघ देव माणूस का म्हणतात? तुला काय विचारलंय मी टेलर? का म्हणतात देव माणूस? जामकर साहेब, आता ह्याच्यावरती काय उत्तर देऊ? माणसाने माणसाची मदत केली तर त्याला देव माणूस वगैरे असं काही ते म्हणत असतात माणसं. आजकाल काय माणुसकीच राहिली नाही. माणूस माणसाला मदत करायला येत नाही, कोणी मदतीचा हात पुढं करत नाही, माणसाशी माणूस समजून बोलत नाही. पण माझं तसं नाही. माझा रिकामा खिसा असला किंवा फाटका असला तरी मी माझ्याकडनं जशी जमल तशी समोरच्या माणसाला मदत करत असतो. मला मदत करायला आवडते, कोणाला नाही म्हणता येत नाही. हा, समोरच्या माणसाला हे आवडत असेल म्हणून मी त्यांना वेगळा माणूस वाटतो. आता वेगळा माणूस कसं म्हणायचं ना, की हा समोरचा माणूस वेगळा आहे बाबा, असं बरोबर वाटत नाही. म्हणून ती माणसं मला देव माणूस वगैरे म्हणत असतील. पण मला काही देव माणूस वगैरे बनायचं नाही बरं का साहेब. मला एक चांगलं माणूस बनायचंय. हृदयस्पर्शी एकदम विलक्षण आहे. म्हणजे असं काळीज हिलावून टाकणार म्हणतात ना, तसं काहीतरी आहे. या बोलताना टेलर ऐकत राहावं असं वाटतं एकदम. पण बघा ना, गंगा, मनीषा, माधुरी, आर्या, या सगळ्यांशी तुमचा कुठे ना कुठे संपर्क आलेला आहे आणि एका विशिष्ट क्षणी त्या दिसेनाशा झाल्या.
काय द्याल स्पष्टीकरण याचं? आता ते साहेब मला कसं माहिती आहे ना साहेब, भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कोण कोण? भगवान श्रीकृष्ण ते म्हणतात की कर्म करत राहा, बसा फळाची बसा, बसून बोला. बस. निवांत सांगा. मी काय कोणाकडनं अपेक्षाच ठेवत नाही. आपले कर्म करत राहतो, आपले काम करत राहतो, त्याच्यामुळे मला काही त्रास होत नाही फार. पण ह्या सगळ्यात तुम्ही मलाच अडकवतायत. आता ह्याच्यावर मी काय बोलणार ना, मी काय करू ह्याच्यावर? मी माझ्या परीनं समोरच्या माणसाला कशी मदत होईल ना याचा विचार करत असतो, त्याच्यासाठी माझा जीव ओततो. गंगा, मनीषा, माधुरी, आर्या जामकर, लाली, या सगळ्यांच्या जगण्याचा लसावी लघुत्तम साधारण विभाजक काढला तर तिथे तुम्ही आहात. या तिथं तुम्ही, तुमचा जो अंश आहे तिथे, त्या अंशाच्या तिथं असण्याचं काय द्याल स्पष्टीकरण? ऐका साहेब, तुम्ही ह्या सगळ्यांचा गायब होण्याशी तुम्ही थेट माझ्याशी संबंध लावता. मी काय सुद्धा नाही केलं, देवाची शपथ मी काय नाही केलं. अहो मला खरंच माहिती नाही या सगळ्यांचं काय झालंय, या कुठं आहे. माझी बायको गायब आहे. आता ती खरंच गायब आहे का तिच्याबरोबर काय झालंय मला काहीच माहिती नाहीये. पण तुम्हाला कायद्याच्या भाषेत पुरावे लागतात ना, माझ्याकडे नाही आहेत पुरावे. तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सगळं सापडलंय, ते सगळं लालजींशी जुळून आलंय, तसे पुरावे आहेत तुमच्याकडे. मी निर्दोष असल्याचे पुरावे नाही आहेत ना माझ्याकडे, मी काहीच करू शकत नाही. टेलर टेलर, मी जर पोलीस नसतो तर एक सराईत खुनी झालो असतो, आणि तुमच्यासारखे असल्यांचे रोज मुर्दे पाडले असते मी. पण झालो परीक्षा पास, झालो पोलीस अधिकारी. त्यात नेमकं मी कायदा पाळणारा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती झाली माझी. ज्या दिवशी काही सापडेल मला की हेच आहे, ते आपली शेवटची भेट.